सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही किरण गायकवाड यांनी दिली। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही किरण गायकवाड यांनी दिली आहे। सोलापूर जिल्हा उपनिबंधक पदावर कार्यरत असताना त्यांची पदोन्नती सहनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर येथे साखर सहसंचालक म्हणून करण्यात आली होती। मात्र त्यांनी त्या पदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता। त्यानंतर सहकार विभागाने पुन्हा एकदा त्यांची सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून नियुक्ती केली असून ते पुन्हा सोलापूरमध्ये रुजू झाले आहेत। सहकार विभागाचे उपसचिव नितीन गायकवाड यांनी या बदलीचे आदेश जारी केले आहेत। सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सोलापूर आणि धाराशिव हे दोन जिल्हे येतात। या कार्यक्षेत्रात सुमारे 50 साखर कारखाने कार्यरत आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना किरण गायकवाड यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, साखर उद्योगाशी संबंधित प्रश्न आणि कारखान्यांशी निगडीत अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल अशी भूमिका स्पष्ट केली आहे। या कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 36 कारखाने सुरू असून 4 कारखाने हे बंद स्वरूपात आहे, असे 40 कारखाने आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 14 कारखाने आहेत। असे या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 54 कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत। या पदावर काम करताना प्रायोरिटीने शेतकऱ्यांवरती कोणताही अन्याय होणार नाही, त्यांचं ऊस बिल हे वेळेत मिळेल, त्यांच्या बिलाला त्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळेल, त्या पद्धतीनं सर्व गोष्टी हे या कार्यालयामार्फत करण्यात येतील। शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं व त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम या कालावधीमध्ये करण्यात येईल।